सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सुरुवातीच्या तपासाची रिइन्व्हेस्टिगेशन करण्याची धनंजय देशमुखांची मागणी। आरोपीचे नवे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया। माघी पौर्णिमेनिमित्त प्रयागराज इथं भक्तांची गंगा स्नानासाठी मोठी गर्दी। त्रिवेणी संगमावर कोट्यवधी भाविक दाखल। ओएसडी पीए नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका। काही ओएसडींचे दलालांशी संबंध। शिवसेनेच्या मंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांचं स्पष्ट उत्तर। दिल्लीत पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदेंचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मान। ज्यांनी पुरस्कार दिला त्यांचं नाव जरी पवार असलं तरी ते शिंदेंचे जावई। शिंदेंकडून पवारांवर स्तुतीसुमनं। आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवता येतं का? सूर्यवंशी प्रकरणावरच्या आव्हाडांच्या टीकेला सुरेश धस यांचं प्रत्युत्तर। तर मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलं, आव्हाडांचा नवा आरोप। काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस हेमलता पाटीलांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश। विधानसभा निवडणुकीत नाशिकमध्ये जागेचं तिकीट काँग्रेसनं न दिल्यानं हेमलता पाटील होत्या नाराज। पीएनबी घोटाळा प्रकरणी लंडनमध्ये असलेला कर्जबुडव्या चोक्सीला कर्करोगानं ग्रासलं। बेल्जियममध्ये उपचार सुरू। सत्र न्यायालयातील विशेष पीएमएल कोर्टात चोक्सीच्या वकिलांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।